नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, CISF मध्ये 1161 जागांसाठी 10वी पास वरती नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. त्याच सोबत CAPF मध्ये देखील 300 पेक्षा जास्त जागांसाठी पदवी पास वरती नवीन पदभरती आलेली आहे मित्रांनो. तर या दोन्ही पदभरतींविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम CISF मध्ये जी 10वी पास वरती पदभरती आलेली आहे, तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. तर बघा मित्रांनो, टोटल जागांचा जर समावेश म्हटलं तर 1161 जागांचा समावेश असणार आहे. तर यामध्ये आपल्याला कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई हे पद असणार आहे. वेगवेगळ्या ट्रेड्स नुसार आपल्याला पदसंख्या इथं दिलेल्या बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. इथं कॉन्स्टेबल कुकचं पद आहे मित्रांनो, याच्यासाठी 493 जागा आहेत. दुसरं जर म्हटलं तर कॉर्बरचं पद आहे मित्रांनो, 9 जागा आहे. टेलरसाठी 23 जागा, बार्बरसाठी 199 जागा, वॉशरमॅन साठी 262, स्वीपर साठी 152, पेंटर साठी 2, कारपेंटर साठी 9, अशाच प्रकारे एकूण 13 पदांचा समावेश आहे. प्रत्येक पदानुसार कुठं किती जागा आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. टोटल जर म्हटलं तर 1161 जागांचा समावेश आहे. ठीक आहे. आता पुढे आपण अजून डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत या पदांविषयी. पुढे आपल्याला शैक्षणिक पात्रतेविषयी इथं माहिती दिलेली आहे. तर या पदांसाठी जर म्हटलं तर 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. यातील कॉन्स्टेबल स्वीपरचं जे पद आहे याच्यासाठी फक्त 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. 10वी पास असेल तर देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. बाकीचे जे पद आहेत त्यांच्यासाठी 10वी उत्तीर्ण प्लस ITI उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. त्या ट्रेडमध्ये तुमचं ITI झालेलं असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही हे पद इथं बघून घेऊ शकता. 10वी उत्तीर्ण देखील इथं या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता झाली तर शारीरिक पात्रता जर म्हटलं तर आपल्याला प्रवर्ग दिलेले आहेत मित्रांनो. प्रत्येक कॅटेगरीनुसार आपल्याला शारीरिक पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे याच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. जनरल OBC साठी पुरुषांसाठी उंची कमीत कमी 165 सेंटीमीटर पाहिजे. महिलांसाठी जर म्हटलं तर 155 सेंटीमीटर पाहिजे. छाती फक्त पुरुषांसाठी पाहिजे कमीत कमी 78 आणि फुगवणी तर 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर चांगली गोष्ट आहे. SC ST यांच्यासाठी जर म्हटलं तर उंची पाहिजे 162.5 सेंटीमीटर. महिलांसाठी जर म्हटलं तर 150 सेंटीमीटर असेल तरी चालेल. आणि त्याच सोबत छाती जर म्हटलं तर SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 76 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून 5 सेंटीमीटर इथं छाती जास्त असायला पाहिजे. तर चला आता आपण वयाची अट याच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. 1 ऑगस्ट 2025 पासून तुमचं वय गणलं जाणार आहे, कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. वयाची अट जर म्हटलं तर कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 23 वर्षापर्यंत जे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी ते अर्ज करू शकतात. यामध्ये SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाची सूट आहे. OBCच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं 3 वर्षाची सूट असणार आहे. म्हणजे या सूटचा देखील ते विद्यार्थी लाभ घेऊ शकतात. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे मित्रांनो. कुठेही तुम्हाला नोकरी भेटू शकते. फीस जर विचार केला तर जनरल OBC साठी 100 रुपये फीस ठेवण्यात आलेली. SC ST एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी इथं घेतली जाणार नाहीये मित्रांनो. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ऑलरेडी सुरुवात होऊन गेलेली आहे मित्रांनो. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 3 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. पुढे जर म्हटलं तर आपल्याला PDF डाउनलोड करण्यासाठी किंवा ऑनलाईन अर्ज ज्या आपल्याला करण्यासाठी दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला भेट द्यायची आणि इथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. तर बघा आता संपूर्ण जी जाहिरात आहे ती मी ओपन करून घेतलेली आहे मित्रांनो CISF ची. आता पुढे आपल्याला अजून एक जाहिरात आलेली आहे मित्रांनो CAPF मध्ये. तर त्या भरतीबद्दल देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला पे लेवल स्केल 3 चं आपल्याला भेटणार आहे मित्रांनो. यामध्ये जर विचार केला तर आपलं स्टार्टिंग बेसिक पेमेंट असणार आहे 21,700 ते 69,100. ठीक आहे. आता हे बेसिक पेमेंट असतं. यामध्ये इतर महागाई भत्ते, इतर देय भत्ते, इतर आपल्याला जेवढे पण भत्त्यांचा समावेश असतो त्यांचा समावेश आपल्याला इथे बघण्यासाठी भेटतो. स्टार्टिंग पेमेंट तुमचं 30 ते 35,000 पेक्षा जास्त असणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला पेमेंट वगैरे चांगलं असतं. काही काळजी करण्याची गरज नाहीये. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला अजून डिटेलमध्ये माहिती दिलेली जाहिरातीमध्ये, जसं की आपल्याला इथं बघा कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत. कोणत्या पदानुसार कोणत्या कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या जाहिरातीमध्ये बघण्यासाठी भेटून जाईल. तर तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता आणि डिटेलमध्ये माहिती इथं जाणून घेऊ शकता. बाकीची जेवढी पण महत्त्वाची माहिती आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगून घेतलेली आहे, जी की तुम्हाला इथं या व्हिडिओच्या माध्यमाने समजून आली असेल. तर पुढे बघा, पुढे अजून एका नवीन पदासाठी इथं पदभरती आलेली आहे मित्रांनो. तर ही पदभरती आलेली आहे मित्रांनो UPSC CAPF मार्फत मित्रांनो 2025 ची परीक्षा होत आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यासाठी जर म्हटलं तर 357
57 जागांचा समावेश असणार आहे मित्रांनो. पद हे उच्च लेवलचं असणार आहे मित्रांनो. आपल्याला असिस्टंट कमांडंट म्हणून हे पद असणार आहे मित्रांनो. संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये आपल्याला ही परीक्षा होत असते मित्रांनो. असिस्टंट कमांडंट म्हणून हे पदाचं नाव असतं मित्रांनो. अतिशय चांगलं आणि उच्च दर्जाचं हे पद असतं मित्रांनो. यानुसार जर विचार केला त्याच्यामध्ये फोर्स नुसार आपल्याला वेगवेगळ्या पदसंख्या असतात. आता यामध्ये बीएसएफ मध्ये आपल्याला हे पद असतं, त्यासोबतच सीआरपीएफ झालं, सीआयएसएफ झालं, आयटीबीपी झालं, एसएसबी झालं. तर या प्रत्येक फोर्स नुसार कुठे किती जागा आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. एकूण 357 जागांचा समावेश असणार आहे आणि या सर्व पदांसाठी फक्त कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपलं टीवाय जरी पूर्ण झाला असेल, एखादा कोर्स पूर्ण झाला असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता झाली तर शारीरिक पात्रता आपण जाणून घेऊया. तर पुरुषांसाठी जर म्हटलं तर 165 सेंटीमीटर उंची पाहिजे आणि छाती जर म्हटलं तर आपल्याला कमीत कमी 81 आणि जास्तीत जास्त फुगवणी तर आपल्याला 5 सेंटीमीटर जास्त म्हणजे 86 पेक्षा जास्त पाहिजे. वजन देखील याला आपलं घेतलं जाणार मित्रांनो. वजन देखील तुम्हाला पुरुषांसाठी 50 कमीत कमी 50 किलो असणं गरजेचं असणार आहे. जास्तीत जास्त किती असलं तरी काय अडचण नाही. त्याच सोबत महिलांसाठी फक्त उंची आणि वजन इथं पाहिजे मित्रांनो. कमीत कमी 157 सेंटीमीटर आणि वजन जर म्हटलं तर 46 किलोग्राम. ठीक आहे. तर ही आपल्याला शारीरिक पात्रता महत्वाची असणार आहे. पुढे जर म्हटलं तर वयाची अट याच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. आपलं वय 1 ऑगस्ट 2025 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे मित्रांनो. कमीत कमी आपलं वय 20 वर्ष असावे पाहिजे आणि जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत आपण अर्ज करू शकता. हे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला हे वयाची अट ठेवण्यात आलेली आहे. एससी एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये 5 वर्षाची सूट आहे. ओबीसीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं 3 वर्षाची सूट देखील इथं भेटणार आहे. तर त्या सूटचा देखील ते विद्यार्थी लाभ घेऊ शकता. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठेही नोकरी भेटू शकते मित्रांनो. त्याच सोबत आपल्याला फी विषयी माहिती इथे दिलेली आहे. जनरल ओबीसी साठी 200 रुपये फीज असणार आहे. एससी एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी त्याच सोबत सर्व कॅटेगरीच्या महिलांसाठी कोणत्याही प्रकारची इथं फी घेतली जाणार नाहीये. ठीक आहे. पुढे महत्त्वाच्या तारखा जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ऑलरेडी सुरुवात होऊन गेलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 25 मार्च 2025 पर्यंत. तुम्ही रात्रीचं 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. महत्त्वाच्या लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देते. इथून तुम्ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता. त्यासोबत ऑनलाईन अर्ज देखील इथं करू शकता. तर ही आपली संपूर्ण जाहिरात आहे. याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा तुमचे जे पण प्रश्न असतील ते इतर प्रश्न तुम्ही ही जाहिरात वाचून समजून घेऊ शकता. डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या नोटिफिकेशन मध्ये जाहिरातमध्ये दिलेले आहे, जी की आपण इथं हे पीडीएफ ओपन करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आता लेटेस्ट या 2 पद भरती आलेले आहेत मित्रांनो. खूपच चांगले पद असणार आहेत मित्रांनो. तर तुम्ही 10वी पास असाल, पदवी उत्तीर्ण केली असेल तरी देखील तुम्ही इथे अर्ज करू शकता. तर या देखील पद भरतींचा तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. अर्ज करा, व्यवस्थित अभ्यास करा. अभ्यासक्रम आपल्याला हा सारखाच असतो. जे कॉमन विषय त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जर तुम्हाला अभ्यासक्रम आणि परीक्षेची तयारी कशी करायची याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे. तर चला, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो तेवढीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.